Hello students, आज आपण बघणार आहोत की substances is a commonly used. That is, you know about that. There is a different substances we can use. For example, we can eat the foods, we can wear the cloth, we can use the utensils, watches, medicines, and all other objects we can use daily in our life. अँड विच कॅन अफेक्ट डायरेक्टली और इनडायरेक्टली टू अवर हेल्थ. म्हणजे आपण वेगवेगळ्या वस्तू, उदाहरणार्थ आपण जेवतो, अन्न खातो, कपडे वापरतो, भांडी वापरतो, वेगवेगळ्या वस्तू वापरतो आणि ह्या वस्तू डायरेक्टली और इनडायरेक्टली आपल्या शरीरावर म्हणजे हेल्थवर काय करत असतात, इफेक्ट करत असतात. त्यातला पहिलं आपण जो सब्स्टन्स बघणार आहे ज्याचं नाव आहे फूड कलर अँड इसेन्स. EWSENCS. पहिला आपण गोष्टी म्हणून फूड कलर अँड इसेन्स. तुम्हाला माहिती आहे की मोस्ट ऑफ द आपण जे बाहेरचे काही ठराविक प्रोडक्ट्स म्हणतो किंवा आपण घरी काही बनवतो, तर मोस्ट ऑफ द सबस्टन्सेस वी कॅन ॲड द फूड कलर्स इन टू इट. लाईक फॉर एक्झाम्पल वी कॅन से ॲज वी कॅन ॲड इन टू द जिलेबीमध्ये पण आपण ॲड करतो. ऑल्सो वी कॅन यूज इन द सॉफ्ट ड्रिंक्स. फूड स्टफ्स आर अवेलेबल इन द मार्केट. वेगवेगळ्या मिठाई जी आहे मार्केटमध्ये त्याच्यामध्ये देखील वेगवेगळे सबस्टन्सेस काय केले जातात, ॲड केले. त्या वेगवेगळ्या सबस्टन्समध्ये फूड कलर ॲड केले जातात. आणि हे जे फूड कलर वी कॅन यूज इट विच इज इन द डिफरंट फॉर्म्युलाटी, लाईक इट समटाइम्स इट इज अ पावडर फॉर्म, समटाइम्स इट इज अ पेस्ट फॉर्म, और समटाइम्स इट इज अ जेली फॉर्म. म्हणजे हा जो फूड कलर आहे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पण आपल्याला मार्केटमध्ये मिळतो. पावडरमध्ये असू शकतो, जेलीमध्ये असू दे किंवा पेस्ट फॉर्ममध्ये पण असतो. आता हा जो फूड कलर वी कॅन यूज इज अ डोमेस्टिक ॲज वेल ॲज अ कमर्शियल प्रोडक्ट. आता सर्टन कलर्स अँड इसेन्स आर ॲडेड इन टू द आईस्क्रीम. आपण वेगळे आईस्क्रीम्स खातो, आईस्क्रीम कॅन्डी खातो, बरोबर आहे. सॉस आहे, फ्रूट्स आहे, जॅम आहे, जेली आहे, पिकल्स आहे. हे वेगळे जे बाहेरच्या आपण गोष्टी घेतो, इन दिस सबस्टन्सेस द फूड कलर इज ॲडेड. म्हणजे आपण जे वापरतो, जॅम असू दे, पिकल्स, आपण बघा जॅमवर पण वेगवेगळ्या कलर्स असते, जॅम असू दे, पिकल्स असू दे, किंवा आपल्या मार्केटमध्ये असलेले स्वीट्स असू दे, ते पण विच हॅव इन द डिफरंट कलर, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं की फूड कलर ॲड केले जातात. हे फूड कलर फक्त एवढ्यामध्येच ॲड नाही केले जातात. द फूड कलर्स आर ऑल्सो इन टू द मीट ऑल्सो, मीन्स चिकन अँड मटन, ह्याच्यामध्ये देखील फूड कलर ॲड केलेले असतात. ऑल्सो देर इज अ फूड कलर ऑल्सो ॲडेड इन द चिली. रंग चांगला यावा चिलीला म्हणून चिलीमध्ये पण ॲड केलेलं असतं. टर्मरिक पावडरमध्ये पण ॲड केलेलं असतं. म्हणजे सिमिलरली ऑल दिस सबस्टन्सेस विच कॅन लुकिंग द गुड, ते चांगलं दिसावं किंवा चांगलं वाटावं म्हणून त्याच्यामध्ये काय केलं तर फूड कलर आणि इसेन्स काय केलेले असतात, ॲड केलेले असतात, बरोबर आहे. पण आता हे जे फूड कलर जे आपण ॲड करतो विच इज अ लुकिंग द गुड कलर, गुड स्मेल इज देअर, इट्स ओके. बट देर इज अ सम साईड इफेक्ट विच इज हार्मफुल इफेक्ट ऑन अवर बॉडी. आता ह्या फूड कलरचे काही वेळेला आपल्या हार्मफुल इफेक्ट आपल्या बॉडीवर होतात. आता फॉर एक्झाम्पल आपण जे मार्केटमधून आणतो पिकल जॅम, ह्याच्यामध्ये आहे पिकल्स असू दे किंवा जॅम्स असू दे, इन दिस सबस्टन्सेस द फूड कलर इज ॲडेड, बरोबर आहे. फूड कलर कारण इट इज अ मेक टू बी अट्रॅक्टिव्ह असणं जरुरी आहे, त्याशिवाय ते प्रोडक्ट पिकलं जाणार नाही आहे. आणि मग हे अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी ते फूड कलर इज ॲडेड इन टू द पिकल्स आहे, जॅम्स आहे किंवा सॉसमध्ये आहे, ॲड केले जातात इन टू द स्मॉल क्वांटिटी. ते काही जास्त ॲड करत नाही पण इन टू द स्मॉल क्वांटिटीज. आणि इन दिस फूड कलर कंटेंट द लेड अँड मर्क्युरी. म्हणजे हा जो फूड कलर आपण जो हे करतो त्याच्यामध्ये एक मेन घटक आहे या फूड कलरमध्ये, ते म्हणजे काय आहे, लेड अँड मर्क्युरी. हे दोन मेन घटक या फूड कलरमध्ये असतात. अँड विच कॅन बी हार्मफुल टू द कन्झ्युम द दोज पर्सन हू रेग्युलरली, म्हणजे जो व्यक्ती रेग्युलरली हे पदार्थ खातो त्या व्यक्तीला ह्याचा इफेक्ट होऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटी ऑफ लेड आणि मर्क्युरी असतात. अँड विच इज हार्मफुल टू दोज पर्सन हू कन्झ्युम दिस प्रोडक्ट डेली. म्हणजे जो व्यक्ती रेग्युलरली प्रोडक्ट खातात त्यांना मात्र त्याचा अफेक्ट जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो. कधी काळी खाल्लं इट्स ओके, बट
जो रेग्युलरली खातो त्याला मात्र त्रास होऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये फूड कलर जे आहे त्याच्यामध्ये मेन 2 घटक असतात. त्याचं नाव आहे लेड आणि मर्क्युरी. ऑल्सो सेकंड जो साईड इफेक्ट आहे लाईक डिसीजेस लाईक ADHD. दुसरा जो डिसीजेस होतो त्याच्यामध्ये तो ADHD. आता तुम्ही म्हणाल ADHDचा फॉर्म काय? AD फॉर अटेन्शन डिफिशियंट हायपरसेटिव्ह डिसऑर्डर. हा डिसीजेस आहे which can affect the children who due to the excess of consumption of the food with added color. म्हणजे जी लहान मुलं मुलं जी आहेत की जी असे पदार्थ खातात की त्याच्यामध्ये कलर्स ॲड केलेले असतात, रेग्युलरली खाणारे असते, त्यांना हा डिसीज होतो. ADHD हा डिसीजेस होऊ शकतो, कारण जी लहान मुलं म्हणजे जनरली लहान मुलांना रोग होतो. आलं लक्षात? हा त्याचा साईड इफेक्ट आहे. ओके, समजलं सगळ्यांना कलरच्या बाबतीत, फूड कलर सेन्समध्ये. सेकंड आहे डाय. तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे डाय, सगळ्यांना माहिती आहे. ओके, आता हा डाय म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? द कलर सबस्टन्स विच कॅन इम्पॅक्ट डाय. The color substance which can apply on the articles and this impact the color on the articles is called as a dye. म्हणजे आपण त्याच्यावर अप्लाय केल्यानंतर त्याच्यावर जो कलर इम्पॅक्ट होतो त्याला आपण काय म्हटलं जातं? डाय असं म्हटलं जातं. यू नो अबाउट द डाय. डाय इज अ सोल्युबल इन वॉटर अँड इनसोल्युबल इन ऑइल्स ऑल्सो अँड मॉडर्न कॅन बी यूज टू फिक्स द कलर ऑन द डायिंग द क्लॉथ. म्हणजे तुम्हाला माहिती की कपड्यांना पण डाय केले जातात, बरोबर आहे. मग ते डाय केल्यानंतर ते कलर फिक्स होण्यासाठी क्लॉथवर मॉडर्न कॅन बी यूज इट. आता हे जे डाय आहे हा वेअर वी कॅन गेट फ्रॉम दिस डाय? द प्लांट आर द मेन सोर्स ऑफ द डाय. म्हणजे प्लांट जो आहे हा मेन सोर्स आहे डायचा. त्याचप्रमाणे आता मेन सोर्स आहे म्हणजे कसं कुठून मिळतं? प्लांटच्या कुठल्या पार्ट्सकडून आपल्याला हे डाय अवेलेबल होतं? तर मेनली दिस नॅचरल डाय वी कॅन गेट इट फ्रॉम द रूट, barks of the leaves, also the flowers, fruits, seed, fungus. This thing can be used for making the dye. म्हणजे ह्या वस्तूपासून आपल्याला डाय मिळतं. आलं लक्षात? म्हणजे झाडाचे हे असं साली असू दे, फ्लॉवर्स असू दे, सीड्स असू दे किंवा पिस्टिल्स असू दे, विच कॅन यूज टू मेकिंग द डाय. म्हणजे ह्याच्यापासून काय केला तो डाय यूज केला जातो. आता हे खास डायच्या बाबतीत सांगायचं झालं तर इन काश्मीर देर इज अ व्हेरी गुड डाय विच इज अ मेड अप ऑफ द सॅफ्रॉन. तो सॅफ्रॉन पासून बनवलेला असतो अँड विच इज यूज फॉर डायिंग द फायबर लाईक साडी, शॉल्स अँड ड्रेसेस आर मेड अँड विच इज अ व्हेरी कॉस्टली. म्हणजे काश्मीरमध्ये खास एक स्पेशल टाईप ऑफ द डाय बनवलं जातं अँड विच इज अ मेड अप ऑफ द सॅफ्रॉन अँड दिस सॅफ्रॉन्स this dye can be apply on the fiber like sarees म्हणा, shawls म्हणा, dresses म्हणा and which is very costly and the people are really engaged in this occupation means there is म्हणजे तिकडच्या लोकांचं जे उत्पादन आहे जे म्हणजे हे आहे काम जे आहे ते हेच आहे की ते त्यापासूनच ते काम त्यांचं हे काम केलं जातं. मीन्स तो उद्योगधंदा एक त्यांना मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे काश्मीरमध्ये सॅफ्रॉन देखील बनवलं जातं आणि त्या सॅफ्रॉनचा कलर जो आहे तो कशामध्ये वापरतो? डायिंग द फायबर. म्हणजे साडी असू दे, ड्रेस असू दे किंवा शॉल असू दे. तुम्हाला माहिती त्या तिकडचे जे कपडे आहेत ते फेमस आहेत आणि विच इज व्हेरी कॉस्टली. ओके, आता हे कलरच्या बाबतीत झालं की मी तुम्हाला आताच म्हणलं होतं की हा जो डाय आहे विच कॅन अप्लाय ऑन द आर्टिकल्स अँड इम्पॅक्ट द कलर ऑन इट, त्याला आपण डाय असं म्हटलं जातं. आता मोस्ट फेमसली डाय वी कॅन यूज इज हिना. सगळ्यांना परिचित आहे. द हिना लिव्स कॅन बी gives the color to the hair also. आजकाल आपण केसांना पण हिना लावली जाते फॉर द सेफ ऑफ द हेअर, हे वापरली जाते. म्हणजे हे सगळे जे कलर्स आहेत डाय जे आहेत ते कोणते कलर आहेत? नॅचरल डाय आहेत. बट विल्यम हेर्नी पर्किन इन्व्हेंटेड द आर्टिफिशियली डाय इन 1856. दिस आर्टिफिशियली डाय क्लासिफाय बेसिस ऑन देअर chemical properties and the solubility
अँड पेट्रोलियम प्रोडक्ट्स अँड द मिनरल्स आर युजिंग द डाय. म्हणजेच त्यांनी हेनरीनी काय केलेलं आहे, हेनरी पर्किननी एक आर्टिफिशियल डाय शोधून काढलेला आहे. आणि दे आर टू टाईप डिपेंडिंग अपॉन दर केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे जे केमिकल प्रॉपर्टी आणि सोल्युबिलिटीवरून ते आर्टिफिशियल डाय दोन प्रकारचे आहेत. आणि मेन त्याचा जो प्रोडक्ट आहे ते कशापासून बनलेले आहे, तर दॅट इज अ पेट्रोलियम प्रोडक्ट आहे. आणि सेकंड इज मिनरल्स इज देअर. म्हणजे आर्टिफिशियल डाय ह्या दोन पदार्थापासून बनलेले आहेत. आता हे डाय जे आहे वेअर वी कॅन यूज, परीक्षेला प्रश्न विचारला जातो, राईट डाऊन द युजेस ऑफ द डाय. द फर्स्ट दे कॅन बी यूज फॉर द कलरिंग द क्लॉथ अँड द हेअर्स. तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, मीन्स डाय कॅन बी यूज फॉर द कलरिंग द क्लॉथ अँड द हेअर्स ऑल्सो यू नो अबाउट दॅट इज तुम्ही जेव्हा रस्त्यावरून रात्री गाडीत चालवत असाल तर असे तुम्हाला पाट्या अशा लावलेल्या दिसतात आणि तिथे काय लिहिलेलं आहे तर तो कलर चमकतो, त्याला तुम्ही म्हणता फ्ल्युरोसंट कलर. बरोबर आहे. मीन्स द फ्ल्युरोसंट कलर इज यूज टू मेकिंग द स्ट्रीट बोर्ड व्हिजिबल ॲट नाईट. आलं लक्षात? म्हणजे हा जो फ्ल्युरोसंट कलर आहे विच कॅन मेक द व्हिजिबल ॲट द नाईट, त्यामुळे फ्ल्युरोसंट कलर यूज केलेले जातात. ऑल्सो द डाय कॅन बी यूज फॉर द पॉलिश द लेदर सबस्टन्सेस लाईक शूज म्हणा, बेल्ट म्हणा किंवा चप्पल्स म्हणा, पर्सेस म्हणा, हे पण पॉलिश केले जातात. कोणाच्या साहाय्याने? डायच्या साहाय्याने. हे डायचे काय आहे? युजेस आहेत. जसं आपण म्हणतो की नाण्याला जशा दोन बाजू असतात तसे त्याचे युजेस पण आहेत आणि त्याचा दुसरा एक म्हणजे त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट पण आहे आपल्या हेल्थवर. तर ॲडव्हर्स इफेक्ट काय आहे? मीन्स डाईंग द कलर इज ॲडव्हर्स इफेक्ट ऑन अवर हेअर फॉल, डॅमेज टू द हेअर स्ट्रक्चर्स, बर्निंग ऑफ द स्किन, ॲडव्हर्स इफेक्ट ऑन द आईज. म्हणजे हे डाईंग जो आपण जो केला जातो केसाला जो कलर, त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट कोणावर होतो? आपल्या केसांवर होतो. विच कॅन इफेक्ट ऑन अवर हेअर फॉल होतो. ऑल्सो देर इज अ ॲडव्हर्स इफेक्ट ऑन द स्किन इज also there is a damage of the hair texture is there, burning of the skin, and also there is an effect on the burning of the eyes also. म्हणजे आपल्या ह्याचं पण डोळ्यांना देखील त्यामुळे त्रास होतो. आणखी एक तुम्हाला सांगते की तुम्हाला जनरली आपण काही जण लिपस्टिक यूज करतो. बरोबर आहे. आता ह्या लिपस्टिकमध्ये काय कलर डायच आहे. बरोबर आहे. मीन्स द लिपस्टिक कंटेन द डाय दॅट इज नेम ॲज अ कॅरामाइन. त्या लिपस्टिकमध्ये जो डाय असतो त्याचं नाव आहे कॅरामाइन्स आहे. आता हा जो कॅरामाइन्स आहे विच डू नॉट इफेक्ट ऑन आवर लिप, म्हणजे त्याच्यावर लिप्सवर त्याचा काही इफेक्ट होत नाही. बट वेन इट गोज ऑन टू द स्टमक, जर हा आपल्या पोटामध्ये जर गेला तर काय होतं, देर इज अ कॉजेस द स्टमक डिसऑर्डर. चुकून जरी ती कॅरामाइन आपल्या पोटात गेलं तर इट कॉजेस द स्टमक डिसऑर्डर. म्हणजे लिपस्टिक आपण उठायला लागली तर देर इज नो इफेक्ट ऑन द लिप्स, but sometimes it goes into the stomach, then it is an effect on there is a disorder in the stomach also there is the excess of the plant can be used for making the dye. Generally plant पासूनच कलर बनवले जातात. means excessive use of the plant making the natural dye result in deteriorations of the environment. म्हणजे त्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त लोक पैसा कमवायच्या नादामध्ये जास्तीत जास्त नॅचरल कलर प्लांट पासून बनवले जातात आणि त्यामुळे देर इज अ डिटोरेशन्स ऑफ द प्लांट असो. म्हणजे वनस्पतींचा काय होत चाललेला आहे? ऱ्हास होत चाललेला आहे. आलं लक्षात? आत्ताच मी तुम्हाला म्हणाले होते की आर्टिफिशियल कलर जो डाय जो आहे त्याच्यात आणखी एक गोष्ट आहे ज्याचं नाव म्हणतात आर्टिफिशियल कलर. आता आपण बघणार आहोत. आपण आर्टिफिशियल कलर पण यूज करतो. तुम्हाला माहिती आज कलर आपण कुठे यूज करतो? येस, यू नो अबाउट दॅट रंगपंचमी. येस, रंगपंचमीला आपण आर्टिफिशियल कलर काय करतो? जास्त प्रमाणामध्ये यूज करतो. अँड देर इज अ डेकोरेशन ऑफ द हाऊस बाय युझिंग द पेंटिंग पण आपण आपल्या घराची करतो. तिथेही आपण आर्टिफिशियल कलर यूज करत असतो. आणि ह्याच्यामध्ये ते आपण रंगपंचमीला जे कलर वापरतात त्याच्यामध्ये द रेड कलर यूज इन द रंगपंचमी इज व्हेरी डेंजरस.
म्हणजे जनरली आपण बघा लाल कलर्स हा वापरतो, रेड कलर जो आहे विच इज व्हेरी बिकॉज इट कंटेन द हाय प्रपोर्शन ऑफ द मर्क्युरी अँड दिस पोज टू द रिस्क ऑफ द ब्लाइंडनेस, स्किन कॅन्सर, अस्थमा, इचिंग ऑफ द स्किन अँड परमनंट ब्लॉकिंग ऑफ द स्वेट. म्हणजे आपण रंगपंचमीला जो रेड कलर जो आपण वापरतो, हा जो रेड कलर जो आहे, हा रेड कलरमध्ये हा कसा आहे, डेंजरस कलर आहे. कारण ह्याच्यामध्ये जास्त मध्ये काय असते, मर्क्युरी असते अँड विच इज अ इफेक्ट ऑन द अवर बॉडी, मीन्स इट प्रोज द रिस्क ऑन द ब्लाइंडनेस. आपल्याला आंधळेपण म्हणजे जर चुकून जर तो डोळ्यात गेला तर इट कॉजेस द ब्लाइंडनेस ऑल्सो देअर, स्किन कॅन्सर इज देअर्स, ऑल्सो अस्थमा इज देअर्स अँड देर इज अ परमनंट ब्लॉक ऑफ द स्वेट पोअर्स. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला घाम येतो, कशामध्ये येतो, आपल्या स्किनला पोवर्स असतात, बरोबर आहे. पण त्या कलर्समुळे काय होतात की जे पोवर्स आहेत ते काय होतात, परमनंटली ब्लॉक होऊ शकतात किंवा आपल्याला स्किन कॅन्सर होऊ शकतो किंवा ब्लाइंडनेस देखील होऊ शकतो. देअरफॉर इट इज नेसेसरी दॅट द आर्टिफिशियल कलर यूज कॉशनली. म्हणजे याचा आर्टिफिशियल जर कलर वापरायचा असेल तर तो काळजीपूर्वकच वापरायला हवा, नाहीतर वापरू नये. आलं लक्षात. त्यामुळे आपण आता सध्या काय करतो की जर आर्टिफिशियलला प्रॉब्लेम आहे तर मग दुसरा पर्याय म्हणजे काय आहे, द कलर्स इज अ मेड फ्रॉम द नॅचरल रिसोर्सेस. आपण नॅचरल रिसोर्सेसद्वारे आपण कलर देखील तयार करू शकतो. आता आपण पुढचा टॉपिक बघतोय, डिओड्रंट. आता आपण बघणार आहोत डिओडरंट. सगळ्यांना परिचित आहे डिओ. यू नो अबाउट द डिओ. डिओमध्ये आपण डिओ का यूज करतो, कारण आपल्या बॉडी ओडर होते, बरोबर आहे. आणि त्या बॉडी ओडर म्हणजे वास येऊ नये म्हणून आपण काय करतो, डिओ यूज केला जातो, बरोबर आहे. मीन्स आता हा जो बॉडीला ओडर येतो हा ॲक्च्युली कशामुळे येतो, बिकॉज इट कॉजेस द बॅक्टेरियल डिकम्पोजिशन ऑफ द स्वेट. म्हणजे आपल्याला घामामुळे जे बॅक्टेरियल डिकम्पोजिशन होतं त्यामुळे तो बॉडी ओडर होते अँड दॅट्स वाय वी कॅन यूज द डिओडरंट टू प्रिव्हेंट दिस ओडर. म्हणजे तो वास येऊ नये बॉडीला म्हणून आपण डिओडरंट यूज करत जातो, बरोबर आहे. अँड यू नो दॅट एव्हरीबडी लाईक दॅट इज अ फ्रॅग्रन्स रिमेन्स फ्रेश ऑल ओव्हर. सगळ्यांनाही दिवसभर फ्रेश राहायला आवडतं. दॅट्स वाय मोस्ट ऑफ द पर्सन कॅन बी यूज द डिओ. मोस्टली वी कॅन सी दॅट इज द चिल्ड्रन कॅन बी यूज दिस डिओ. लहान मुलंही जास्त प्रमाणामध्ये डिओ काय करत असतात, यूज करत असतात. ऑन द लास्ट इयर डिओ इज ॲडोसंट टू द रिझल्ट ऑफ द आपण जनरली टीव्हीच्या ॲडव्हर्टाईजमध्ये बघता की डिओ जनरली यूज द ॲडल्ट पर्सन, म्हणजे मोठ्या माणसाने वापरायचं असतं. परंतु आजकाल आपण बघतो की द स्मॉल चाइल्ड, स्मॉल चिल्ड्रन्स ऑल्सो यूज द डिओ फॉर द लार्ज स्केल इज देअर. आता हा जो डिओडरंट आहे कशापासून बनलेला आहे, द डिओडरंट कंटेंट द प्रोबिन्स. ह्या डिओडरंटमध्ये काय असतात, प्रोबिन्स. प्रोबिन्स म्हणजे काय असतात, त्याच्यामध्ये असतात मिथिल आहे, इथिल आहे, प्रोपिल आहे, ब्युटिल आहे अँड ऑल्सो इट कंटेन द अल्कोहोल इन लार्ज प्रपोर्शन. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काय असतं, अल्कोहोल असतो अँड ऑल्सो द ॲल्युमिनियम कंपाऊंड अँड सिलिका इज यूज. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोबिन्स असतात, ऑल्सो इट कंटेन द लार्ज प्रपोर्शन ऑफ द अल्कोहोल अँड ऑल्सो इट कंटेन द ॲल्युमिनियम अँड द सिलिका, ॲल्युमिनियम कंपाऊंड अँड सिलिका. या सगळ्या गोष्टीपासून हा डिओ तयार झालेला आहे. आलं लक्षात. हा जो आपण डिओ वापरतो तो कशा ह्याच्यापासून तयार झालेला आहे. आता ह्या डिओचे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे डिओ आहेत. तर पहिला जो डिओ आपण जो रेग्युलरली वापरतो ज्याला म्हटलं तर ऑर्डिनरी डिओ, म्हणजे आपण जो वापरतो, तुम्ही वापरता घरात जे वापरलं तो डिओ, त्याला म्हटलं तर ऑर्डिनरी डिओ असं म्हटलं जातं. मीन्स इट कंटेन द स्मॉल प्रपोर्शन ऑफ द ॲल्युमिनियम विच डिक्रीजेस द बॉडी ओडर. म्हणजे आपल्या शरीराला वास येऊ नये, आपल्याला फ्रेश वाटावं यासाठी जो आपण कॉमनली जो डिओ यूज करतो त्याला ऑर्डिनरी डिओ म्हणतात. अँड विच कंटेन द स्मॉल प्रपोर्शन ऑफ द
ॲल्युमिनियम. आलं लक्षात? त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये ॲल्युमिनियम असतं. दुसरा जो डिओ आहे तो म्हटलं आता अँटी परस्परंट डिओ. नावच अँटी परस्परंट म्हणजे घाम रोखण्यासाठी. म्हणजेच काय, these are decreases the extent of the sweetness. म्हणजे काही पर्सनना, काही व्यक्तींना जास्त घाम येतो. मीन्स दिस डिक्रीजेस द एक्सेस ऑफ स्वेटिंग विच कंटेन द 50% ऑफ द ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्स. त्याच्यामध्ये फक्त 15%च ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट असतं. आपल्या ऑर्डिनरी डिओमध्ये अतिशय स्मॉल क्वांटिटीमध्ये ॲल्युमिनियम असतं, परंतु ह्याच्यामध्ये 50% ऑफ द ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट असतं विच क्लॉग द स्वेट्स पोवर्स ऑन द स्किन. म्हणजे काय करतं की जे स्वेट्स पोवर्स असतात आपल्या बॉडीवर, आलं लक्षात, विच इज अ क्लॉग म्हणजे ते बंद करतात. आलं लक्षात? ते बंद केल्यामुळे तो घाम जास्त येत नाही. मीन्स दिस आर डिक्रीजेस द एक्सटेंट ऑफ द स्वेट्स. सो डिओ इज अ कॉल्ड ॲज अ अँटी परस्परंट डिओ. म्हणजे हा घाम रोखणारा डिओ आहे असं म्हणायला हरकत नाही. नेक्स्ट आहे क्लिनिकल डिओ. नावच आहे क्लिनिकल डिओ. मीन्स द सम पर्सन हॅव्हिंग द हेवीली स्वेट्स. म्हणजे तुम्ही कल्पनाही करणार नाही एवढा हेवीली स्वेट असतो. अँड विच कॉजेस द हार्मफुल इफेक्ट ऑन द स्किन. म्हणजे तो त्या घामाचा त्याच्या स्किनवर परिणाम होतो. त्यावेळेला जो डिओ यूज केला जातो तो कोणता यूज केला जातो? क्लिनिकल डिओ हा यूज केला जातो. इट कंटेन द 20 to 25% ऑफ द ॲल्युमिनियम. म्हणजे ह्याच्यामध्ये लेस पर्सेंट ऑफ द ॲल्युमिनियम आहे, ह्याच्यामध्ये 15% ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट आहे, आणि ह्याच्यामध्ये 20 to 25% ॲल्युमिनियम आहे. अँड इट इज अ यूज ओनली ॲट द नाईट. म्हणजे हा कधीही डिओ वापरायचा नाही, म्हणजे डॉक्टरचे सजेशननीच असेल कदाचित, बट इट इज यूज ॲट द डिओ इज यूज ॲट द नाईट. आलं लक्षात? हा जो डिओ आहे क्लिनिकल डिओ हा मात्र रात्रीच यूज केला जातो. दॅट इज अ सम पर्सन हॅव्हिंग द हेवीली स्वेट्स अँड विच इज अ हार्मफुल इफेक्ट ऑन द स्किन. म्हणजे शरीरावर जर परिणाम होत असेल त्याही हा क्लिनिकल डिओ काय केला जातो? यूज केला जातो. म्हणजे जनरली डिओ हे मार्केटमध्ये 3 प्रकारचे आहेत: ऑर्डिनरी, अँटीपरस्परंट अँड क्लिनिकल. ऑर्डिनरी म्हणजे आपण रेग्युलरली जे वेगवेगळे घरात आपण वापरतो त्याला ऑर्डिनरी म्हणतात. त्यात लेस प्रपोर्शन ऑफ द ॲल्युमिनियम असतो. अँड विच कॅन डिक्रीजेस द एक्सेस ऑफ द स्वेटिंग. दिस आर द एक्सटेंट ऑफ द स्वेटिंग. म्हणजे जास्त घाम येऊ नये. अँटीपरस्परंट म्हणजे काय? विच कॅन डिक्रीजेस द स्वेट्स मीन्स इट क्लॉगिंग द स्वेट पोवर्स ऑफ द स्किन. आणि क्लिनिकल डिओ मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. आता हा जो डिओ आहे ह्याचे पण देखील हार्मफुल इफेक्ट्स आहेत. आता हार्मफुल इफेक्ट काय? तर मी तुम्हाला आत्ताच बोलले होते की याचा मेन जो घटक आहे तो म्हणजे ॲल्युमिनियम आहे. मीन्स ॲल्युमिनियम झर्कोनियम कंपाऊंड आर द हार्मफुल केमिकल. जे ॲल्युमिनियम झर्कोनियम कंपाऊंड जो आहे तो हार्मफुल केमिकल्स आहे इन द डिओडरंट. आणि त्याच्यामुळे जो डिसऑर्डर होतो तो कोणता आहे? लाईक हेडेक आहे, अस्थमा आहे, रेस्पिरेटरी डिसऑर्डर आहे, हार्ट डिसीजेस लाईकली टू बी ऑकर्ड विदाउट युझिंग अवर नॉलेज. म्हणजे आपण जो डिओ आपण कधी कसाही वापरतो ते चुकीचं आहे, कारण त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम झर्कोनियम कंपाऊंड आहे अँड विच कॉजेस द विच इज ए हार्मफुल केमिकल. आणि त्यामुळे काय होतं? देयर इज अ सम डिसऑर्डर इज ऑकरिंग टू अवर स्किन लाईक अस्थमा आहे, हेडेक आहे, हार्ट डिसीजेस आहे, रेस्पिरेटरी डिसऑर्डर आहे. हे डिसीजेस आपल्याला होऊ शकतात. Also there is a possibility of the various skin disorder and also the skin cancer due to the aluminum chlorohydrate. म्हणजेच काय होऊ शकतं की there is a possibility of the skin disorder or the skin cancer. स्किन डिसऑर्डर पण होऊ शकतो किंवा स्किन कॅन्सर देखील होऊ शकतो ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट. कारण त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट असतात, त्यामुळे स्किन कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जनरली लहान मुलांनी द चिल्ड्रन डू नॉट यूज द डिओ. लहान मुलांनी हा डिओ यूज करू नाही. लक्षात आलं? तुमच्या समजलं? ओके. काही जर शंका असेल तर मला विचारू शकता. थँक्यू.